सेक्शन 81 ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्टचं आहे. याच्यात आहे मार्शलिंग. मार्शलिंग हे एक प्रिन्सिपल आहे, ते मॉर्गेज या कॉन्ट्रॅक्टमध्ये वापरलं जातं. आता याच्यामध्ये मेन इन्ग्रेडियंट्स काय आहे, त्याच्यापेक्षा 2 किंवा 2पेक्षा जास्त क्रेडिटर असले पाहिजेत, एक बॉरोवर असला पाहिजे आणि दोन्ही मॉर्गेजीचे 2पेक्षा जास्त मॉर्गेजीचे सिक्युरिटी राईट डिफरंट असले पाहिजेत. उदाहरण घेतलं तर राहुल याच्याकडं 2 प्रॉपर्टी आहेत, ए आणि बी. आता राहुलला लोन हवं आहे, तर तो IDBI बँकेकडून समजा लोन घेतलं त्याने, तर तो काय करतो, ए आणि बी या दोन्ही प्रॉपर्टी गहाण ठेवतो. त्याला अजून पैशाची गरज आहे, मग राहुल काय करेल, स्टेट बँकेकडून एक लोन घेईल. मग आता पहिलं लोन घेतल्यामुळं दुसरी अमाऊंट कमी लोनची असेल, कमी अमाऊंटचं लोन असेल, तर त्याच्यामध्ये तो फक्त ए ही प्रॉपर्टी गहाण ठेवतो. आता राहुलने समजा पैसे नाही दिले, लोन अमाऊंट नाही पे केली, तर IDBI बँकेला बी या प्रॉपर्टीतून ती अमाऊंट वसूल करता येईल, राईट टू फोरक्लोजर, आणि स्टेट बँकेला ए या प्रॉपर्टीतून अमाऊंट वसूल करता येईल. असं का, तर दोन्ही मॉर्गेजी आहेत, त्यांना दोघांनाही त्याचे राईट्स आहेत, राईट टू फोरक्लोजर. तर मग ह्याने बीमधून करावं, ह्याने एमधून करावं. ह्याच्यासाठी हे मार्शलिंग प्रिन्सिपल आहे की दोघांचीही राईट सिक्युअर राहिले पाहिजेत, आणि यासाठी हे मार्शलिंग हे प्रिन्सिपल वापरलं जातं.